नागपूर दीक्षाभूमीवर नवीन बांधकाम करण्यासाठीच्या आराखड्याला तिथलं आंदोलन लक्षात घेऊन स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। हा विकास आराखडा स्मारक समितीच्या मंजुरीने तयार करण्यात आला होता, मात्र काही लोकांचा तिथे विरोध सुरू आहे। त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही स्थगिती देण्यात येते। आंदोलक, स्मारक समिती आणि सरकारचे प्रतिनिधी यांची एकत्र बैठक घेऊन आंदोलकांची बाजू ऐकून पुढील निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या विकास आराखड्यात समितीच्या सदस्यांनी सुचवलेली होती तीच कामं करण्यात आली, वेगळं काम केलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दीक्षाभूमीचा जो काही आराखडा आहे तो स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या अप्रूव्हलने तयार करण्यात आलेला आहे। राज्य सरकार हे केवळ त्याला आर्थिक जो काही मदत आहे ती राज्य सरकारच्या वतीने त्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे या आराखड्याच्या संदर्भात काही कोणाचे आक्षेप असतील तर ते आक्षेप ऐकून घेतले पाहिजेत, म्हणून आम्ही त्याला स्थगिती दिलेली आहे। आणि स्मारक समिती आणि जे काही आंदोलक आहे त्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढावा। आमचा राज्य सरकार म्हणून कुठलाही आग्रह नाही। आम्ही कधीही हे सांगितलं नाही तिथे काय बनवलं पाहिजे, कसं बनवलं पाहिजे, हे सगळं स्मारक समितीने ठरवलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आपापसात बसून त्याचा निर्णय केला पाहिजे आणि जो काही निर्णय असेल तो निर्णय राज्य सरकार मान्य करेल आणि म्हणून आता आम्ही काम स्थगित करून ठेवलेलं आहे।